बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या पहिल्या मोठ्या बातमीनं। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तेजवानीची पुण्यातील JFMC कोर्टामध्ये न्यायाधीश AC बागल यांच्या कोर्टामध्ये सुमारे 3 तास सुनावणी झाली आणि यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। FIR मधील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद तेजवानीच्या वकिलांनी कोर्टात केलाय। सरकारी अधिकाऱ्यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली असा प्रश्नही तेजवानीच्या वकिलांनी केला। त्यावर सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढलेला आहे। शीतल तेजवानीला सर्व वतनदारांची कुल मुखत्यारपत्र दिलेलं नव्हतं। तेजवानीकडे 40 एकर जमिनीचे संपूर्ण अधिकार नव्हते, तरीही तिनं जमीन विक्रीचे अधिकार असल्याचं भासवलं। या कटामध्ये इतरही सहभागी असण्याची दाट शक्यता, याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आणि यावेळेला तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली बाजू मांडली। आरोपी शीतल तेजवानीनं सरकारची 40 एकर जमीन परस्पर विकली आहे आणि त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे आणि त्याकरिता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। तसंच तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती कोर्टाला करण्यात आली। दरम्यान अटक होऊनही तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं। प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे, आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे, पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 2018ला जो बंद झालेला 7/12 आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं।